जय गजानन. श्री गजानन महाराज की जय. गणगण गणात होते. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 8. श्री गणेशाय नमः. श्री वसुदेव कीसनंदना. हे गोपगोपी मनरंजना. हे दुष्ट दानव मर्दना. श्रीहरी पाव माते तुझ्या प्राप्तीचे साधन. कर्माधिकांचे अनुष्ठान पराभक्तीचे सेवन करणे आहे अपात्र मी. तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी. गिरवान भाषे भीतरी त्याचे सांग करू हरी. सेवन ते कवण्या रीती गिरवाणाचा गंध नसे. त्यातून माझी मती मंद कमलातील मकरंद. बेडुकाला मिळतो कसा अन्नदाणे तुझी प्राप्ती. जरी करून घेऊ श्रीपती तरी धनाचा अनुभव निश्चिती. दारिद्र्य पदरी बांधले त्वा. जरी करू मी तीर्थयात्रा तरी सामर्थ्य नाही गात्रा. तशातही अंधत्व आता आले आहे दृष्टी ते. ऐसा सर्व बाजूंनी मीही नदीन चक्रपाणी. दारिद्र्याचे मणीच्या मणी जाती जिरोण मनोरथ. हे व्यावहारिक दृष्ट्या जरे खरी परी तुझी कृपा झाली यावरी. स्वानंदाच्या सागरी पोहत राहे अहोरात्र. तुझ्या कृपेचे महिमान आगळे आहे सर्वाहून. घनाच्या पाण्या लागून दाम देण्याची गरज नसे. मेघांनी आणल्या मनात तळी विहिरी भरतात. निवळ खडकास फुटतात पाट पाण्याचे पांडुरंगा. ऐशा त्यात व कृपेचा दास गणू हा भुकेला साचा. घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात. ते नेहमी तृप्त होईन अवघ्या सुखाते पावेन. अमृताचा लाभता कण रोग सारे दूर होती. असो मागील अध्यायी देशमुख पाठला ठाई. मुक्कामाते दुफळी बाई येऊन बैसली हे ऐकले. जेत जेतही नांदे दुफळी तेथ तेथही करी होळी. अवघ्या सुखाची हे ऐकले. जेत जेतही नांदे दुफळी तेथ तेथही करी होळी. अवघ्या सुखाची रांगोळी हिच्या पायी होत असे. क्षयरोगत शरीराला वा दुफळी रोग समाज तळाला. समाज जाई रसा तळाला. असो देशमुखाचा एक महार. करू लागला चरचर या खंडू पाटला पुढे. पाटील गावीचा अधिकारी पाटील गावची पांढरी. काही कामावरून खरी गुरबुर झाली उभयतात. तो असे मर्या महार देशमुखाचा ज्याला जोर. तो बोलला उने उत्तर खंडू पाटला कारणे. पाटील बदला त्यावरी तुझी ही रीत नाही बरी. गरिबाने पायरी आपली कधी सोडू नये. उने उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा. तुझ्यासारख्या नकट्याचा नाही हे जानमणी. तरी महार ऐकेना करू लागला चेष्टा नाना. त्याच्या ऐकोनी भाषणा पाटील खवळला मानसी. बाचाबाचीचे कारण होते अतिशुल्लक जाण. कागद ठाण्या लागून पाठवणे होते पाटलाला. तो टप्पा न्यावयासी सांगितले होते महारासी. की तू असाच जा अकोल्यासी तहसीलीत टप्पा द्याया हा. ते ऐकून वदला महार मीन हा टप्पा नेणार. देशमुखांच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा. काही असो आज दिनी मीन टप्पा जाय घेऊनी. तुमच्या हुकमाला गुणी बोंबा शिमग्याच्या समजतो मी. ऐसे वदनी बोलला हा उबाई तैसा केला. मुठवळूनी हात नेला त्याने आपल्या मुखापुढे. ती त्याची पाहून कृती खंडू पाटील कोपला चित्ती. बरवेळूची काठी होती पाटलाच्या हातात. त्याच काठीचा केला पहार महाराची हातावर. पाटील मूळचा जोरदार त्याने रागे केला पहार. त्या प्रहारे करुणी हात गेला मोडूनी. महार बेशुद्ध होऊनी पडता झाला भूमीवर. पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावयाला. तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो. तो महार त्याच्या आप्तांनी नेला उचलून देशमुख सदनी. आणि मोडला हात म्हणूनी. ते पाहुनी देशमुख ते संतोषले. वा वा छान गोष्ट झाली. आपणा कुरापत काढण्या भली. ही आणायचा संधी आली ती उपयोगी न दवडणे. त्यांनी त्या महारासी तात्काळ नेले कचेरीसी. समजाविले अधिकाऱ्यासी खोटे नाटे विबुध हो. कोटेही ना दोन पक्षात वाकडे आल्या यत्किंचित. काट्याचेच होतात नायटे ते अवलोका. फिर्याद त्या महाराची पुस्तकात नोंदिली साची. आज्ञा झाली अधिकाऱ्याची पाटील पकडून आणावया. शेगावी झाली पुकार उद्या आहे पडणार पाटलाच्या पदी थोर बेडी करी हातकड्या. ते खंडू पाटला समजले धाबे त्याचे दणाणले. तोंडचे पाणी पळाले झाला अतिचिंतातुर. ज्या शेगावी वाघा परी वागत होतो आजवरी. तेथेच का हा श्रीहरी प्रसंग आणिला बेडीचा. अप्रुतारास अपमान वाटे मरणाहून मरण. बंधू गेले घाबरून काही विचार सुचेना. खंडू हताश होऊन बसला तो एक विचार सुचला त्याला. श्री गजानन महाराजाला साकडे हे घालावे.
या साधूचे वाचून या संकटाचे निरसन करणारा न कोणिया न राहिला या भराडी. लौकिकी यज्ञ करणाला बंधू गेले अकोल्याला. खंडू पाटील नीट आला समर्थांकडे रात्रीस. हिताच केला नमस्कार शिर ठेवले पायावर. महाराज आला कठीण फार प्रसंग तो माझ्यावरी. सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळ्यापाशी ताडिले सत्य करातील गाठीने. त्याचा ऐसा परिणाम झाला काट्याचा नायटा केला. देशमुख मंडळींनी भला माझे हित करण्यास त्यानिमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंग आला. समर्था माझ्या इज्जतीला तुझविन कोण रक्षील. उद्या येतील राजदूत मला येथून नेण्याप्रत. बेडी ठोकोनी पायात ऐसे आज ऐकिले. त्यापेक्षा गुरुवरा गळा माझा येथेच चिरा. ही घ्या तलवार देतो करा वेळ करू नका हो. अब्रुदारा कारण बेजित हेच मरण. अपराध माझा त्यातून अत्यल्प दयाळा. त्या अपराधरूपी खड्याचा हा डोंगर झाला साचा. अभिमान माझ्या अब्रूचा धरा समर्था ये काळी. जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ट भक्षणाला होता अर्जुन तयार झाला केवळ आपल्या अब्रूस्तव. येथे भगवंताने भली अब्रू त्याची रक्षण केली. प्रभूने वस्त्रीने सभिली द्रौपदीला सभेत. तेवी मम अब्रू ही पांचाळी देशमुख कौरवांनी आणली. लग्न करण्यासाठी भली तिचे रक्षण करा हो. ऐसे वधून समर्थाला पाटील रडू लागला. आसवाचा तो चालला पुर नेत्रावाटी हो. घरची माणसे चिंतातुर आधीच झाली होती फार. नाही त्यांच्या शोकापार तो सांगावा कोठवरी. इकडे समर्थांनी भले दोन्ही हात कवटाळले. खंडू पाटळा हृदयी धरले त्याचे सांत्वन करावया. अरे काम करत्या पुरुषाव्रत ऐशी संकटे येतात. वरच्यावरी जाण सत्य त्याची चिंता वाहू नको. स्वार्थदृष्टी बळावता ऐसेच होते तत्वता. खऱ्या नीतीची ही वार्ता अनु मात्र त्या कळत नसे. तुम्ही पाटील देशमुख दोघेजण एका जातीचे असून एकमेकांचे नुकसान स्वार्थे करू पाहता. मागे कौरव पांडवात स्वार्थेचा आला विपट सत्य. परी पांडवाचा पक्ष तेथ न्यायी खरा होता की. म्हणून पांडवाकारणे सहाय्य केले भगवंताने. सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना. जा भिवू नकोस तिळभर बेडी तुशी न पडणार. किती जरी केला जोर देशमुखाने आपला. तेच पुढे खरे झाले पाटील निर्दोषी म्हणून सुटले. जे का संत मुखा वाटे आले ते न खोटे होय कधी. पाटील मंडळी उत्तर भजू लागली साचार. कोणा नाही आवडणार अमृत ते सेवावया. खंडू पाटलाने करून विनंती प्रेमाने नेले राहावया कारणे. समर्थाला निजग्रही असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ. ब्राह्मण आले औचित 10-5 तेलंगी. तेलंगी विद्वान असती कर्मठ वेदावरी प्रीती. परिधनाचा लोभ चित्ती राही त्यांच्या विशेष. ते काही मिळेल म्हणून समर्थांकडे आले जाण. तई होते पांघरुण घेऊन समर्थ निजलेले. त्यांना जागे करण्यापत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र. जटेचे ते स्वरासहित अति उच्च स्वराने. मंत्र म्हणण्यात चूक झाली तीन त्यांनी दुरुस्त केली. म्हणून आसनी उठून बसली गजाननाची स्वारी पहा. आणि ऐसे बदले ब्राह्मणाला तुम्ही कशासाठी वैदिक झाला. हीनत्व वेदविद्येला आणू नका रे निरर्थक. हीन विद्या पोटची मोक्षदात्री आहे साची. बाडोईस बांधल्या शालीची किंमत काही राखा हो. मी म्हणतो ऐसे म्हणा खरे स्वरमणी आणा. उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणून ताडू नका. जिरूच्या ब्राह्मणांनी म्हणण्यास सुरू केली सानी. तोच अध्याय समर्थांनी घळघळ म्हणून दाखविला. चूक नकोटे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य. वाटे वसिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्याला बसला असे. तेलंगी ते ऐकून चकित झाले अधोअधन करून बसले. मुखवरी करण्या आपुले भयमनी वाटले. त्या सूर्य उदय झाल्यावर त्याच्या पुढे का होणार. दीपाचा तो जय जयकार त्याची किंमत अंधारी. विप्र म्हणती आपुल्या मणी हा पिसा कशाचा महाज्ञानी. चारी वेद याच्या वदनी नांदतात प्रत्यक्ष. हा विधाताच होय दुसरा शंका येथे नुरली जरा. हा असावा ब्राह्मण खरा जातीने किनी संशय. परमहंस दीक्षा याची वार्ता न उरली बंधनाची. ब्राह्मण खरा जातीने किनी संशय. परमहंस दीक्षा याची वार्ता न उरली बंधनाची. कोणत्याही प्रकारची हा जीव मुक्त सिद्धयोगी. काही पुण्य होते पत्री म्हणून मूर्ती पाहिली खरी. वामदेव याला दुसरी उपमा ती न द्यावया. असो खंडू पाटलाकडून
ब्राह्मणाला गुण देते झाले दयाघन, रुपया रुपया दक्षिणा. ब्राह्मण संतुष्ट झाले, अन्य गावांनी गुण केले. महाराजही कंटाळले उपाधीला गावाच्या. श्रोते खऱ्या संताला व्रत उपाधीना, असे पटत दंभिकाला. मात्र भूषण होते तियेचे, गावाची ये उत्तरेला एक मळा सानिध्याला. या मळ्यात भाजीपाला होत होता बहुवस, एक शिवाचे मंदिर तेथे होते साचार. निंबतरुची थंडगार छाया होती ते ठाई. हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा. हा कृष्णाजी खंडूजीचा सगळ्यात शेवटला भाऊ असे. त्या मळ्यात महाराज आले, शिवालया सानिध्य बसले. एका ओट्यावरी भले निंबतरुच्या छायेत. समर्थ म्हणाले कृष्णाजीसी, मी आलो तुझ्या मळ्यासी, काही दिवस राहावयासी या श्रीशंकरा सानिध्य. हा बोलनात कर्पूर गौर नीलकंठ पार्वतीवर. हा राजराजेश्वर आहे अवघा देवांचा, तो तुझ्या मळ्यात रमला म्हणून मीही विचार केला येथे येण्याचा तो भला. दे साहुली करून ते वाक्य ऐकले, 6 पत्रे आणविले. ओट्यावरी छपर केले कृष्णाजीने. समर्थांनी वास केला म्हणून मळा क्षेत्र झाला. राजा जाये ज्या ज्या स्थळा, तीच होते राजधानी. महाराजांचे बरोबर पाटील होता भास्कर, सेवा करण्या निरंतर दुसरा तुकाराम कोकट्या. खाण्यापिण्याची तरतूद सारी निजांगी कृष्णाजी करी. समर्थ ते जेवल्यावरी तो प्रसाद घेतसे. असो गजाननास त्या मळ्यात गोष्ट घडली अद्भुत. येथे झाले फिरत फिरत 10-20 गोसावी येठाया. समर्थांचा बोलबोला त्यांनी आधीच ऐकला होता, म्हणून त्यांनी तळ दिला येऊन या मळ्यामध्ये. गोसावी म्हणती पाटलासी, आम्ही आहो तीर्थवासी, जातो रामेश्वरासी भागीरथीला घेऊन. गंगोत्री जमुनोत्री केदार, हिंगलाज गिरनार डांगोर, ऐसी क्षेत्रे अपार पाहिली पायी फिरोनी. ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्य आहोसाचे, महाराजही आमुचे आहेत सांप्रत बरोबर. हे महासाधू ब्रह्मगिरी त्याचा बंदा गुलाम हरी, ती मूर्ती आली घरी तुझ्या पूर्वभाग्याने. शिरापुरीचे आयाचित आम्हा द्यावे तुम्ही त्वरित, लागे जो ओढण्याप्रत गांजा तोही पुरवावा. 3 दिवस येथे राहू, 4थ्या दिवशी येथून जाऊ. पाटील नका कष्ट होऊ, साधून घ्या ही पर्वणी. तुम्ही पोषल्या मळ्यात वेडा सांगा दूत, मग आम्हा देण्या आयाचित मागे पुढे का पाहता. गाढवासी पोषिती गाईस लाता मारती, ते का म्हणावे संमती पहा विचार करून. आम्ही गोसावी वैराग्यवरित जाणतो अवघा वेदांत, मर्जी असल्या मळ्यात या पोथी ऐकावया. कृष्णाजी म्हणे त्यावरी, उद्या घालीन शिरापुरी, आज आहेत भाकरी त्याच जाव्या घेऊन. जितका गांजा ओढाल तितका तेथेच मिळेल, तेथे चालता बोलता कंठ निळ बसला आहे पत्र्यामध्ये. 2 प्रहराची वेळा करी, घेतल्या चून भाकरी. मळ्यात येऊन विहिरीवरी बसले गोसावी भोजना. समर्थांच्या समोरी एका चपराभितरी गोसाव्यांनी लावली खरी आपापली कडासणी. त्याचा जो होता महंत ब्रह्मगिरी नामे सत्य, तो भगवद्गीते प्रत वाचू लागला अस्तमानी. गोसावी श्रवणा बसले, गावातूनही काही आले, पोथी ऐकवया भले. त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची नैनचिन्नती हा श्लोक, निरूपणाचा होता देख ब्रह्मगिरी पक्का दांभक. स्वानुभवाचा लेश नसे, निरूपण त्याचे ऐकले, गावकऱ्यास नाही पटले. ते आपापसात बोलू लागले, हा नुसता शब्दछल. सारे पोथी ऐकल्यावरी येऊन बैसले पत्र्याभितरी. गजाननाच्या समोरी संत दर्शन घ्यावया. लोक म्हणती चपराला निरूपणाचा भाग झाला. येथे पत्र्यास बैसला हा स्वानुभवाचा पुरुष हा. तेथे ऐकला इतिहास, येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष. या भाषणी गोसाव्यात राग आला काहीसा. अवघे गोसावी गांजा प्याया बसले होते घेऊन या. त्या पत्राची या ठाया चालली चिलीम गांजाची. पत्र्यात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ स्वारी. चिलीम भरून वरच्यावरी प्याया देई भास्कर. त्या चिलमीच्या विस्तवाची ठिणगी पलंगी पडली साची. ती पडताना कोणाची दृष्टी न गेली तिच्यावर. काही वेळ गेल्यावर निघू लागला धूर. पलंग पेटला अखेर एकदम चहू बाजूनी. तो पाहता प्रकार भास्कर बोले सद्गुरुनाथा, पलंग सोडा शीघ्र आता या खाली उतरून. लाकडे ही पलंगाची आहेत की सागाची, ती ना आता विझावायची पाण्या वाचून दयाळा. तई समर्थ बोलले वाचे भास्करा, अग्नी विझवण्याचे कारण नाही तुला साचे, जलमुळीच आणू नको. ओ महाराज ब्रह्मगिरी, या बसा पलंगावरी, तुम्हा अवगत आहे सारी. भगवद्गीता साकल्ले त्याच्या परीक्षेचे वेळ आणले हरिणी तात्काळ.
ब्रह्मान जाळी अनळ याचा प्रत्यय दाखवा. नैनचिन्यती श्लोकावर व्याख्यान केले एक प्रहर. आता का मानिता धर पलंगी या बसण्याचा. जा जा भास्करा लवकरी ब्रह्मगिरीला धरी करी. आणून बसवा अत्यांतरी या जळत्या पलंगास. ऐशी आज्ञा होता क्षणी भास्कर गेला धावून. ब्रह्मगिरीचा सव्य पाणी धरिला त्याने निज करे. भास्कराचे शरीर दिप्पाड सशक्त पिळधार. तो गोसावी याच्या समोर शोभू लागला गुरगुडे. पलंग पेटला चौफेर ज्वाळा निघू लागल्या थोर. परी महाराज आसनी स्थिर हल्ले मुळी न इतकेही. श्री प्रल्हाद कयादुसुत उभा केला अग्नीत. हे लिहिले पुराणात श्री व्यासांनी भागवती. त्या लिहिलेल्या गोष्टीचे प्रत्यंतर जावे लेसाचे. मळ्यामाची महाराजांच्या अधिकारापाशी मी नाही जाणतले. ते न मानी भास्कर ओढिता आणिला परपर. उभा केला समोर आपल्या सद्गुरूंच्या. नैन दहंती पावक हे खरे करून दावा. ऐसे बोलता महाराज देख गोसावी परम घाबरला. गोसावी म्हणे भीत भीत मी पोटभऱ्या आहे संत. शिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोसावी. माझ्या अपराधाची क्षमा साच करी शांतीधामा. केला खटाटोप रिकामा गीताशास्त्र शिकण्याचा. तुला पिसामण मी म्हणालो आता पस्तावा पूर्ण पावलो. मी दाती तृण धरून आलो शरण तुला अभय दे. शेगावाच्या जनांनी केली समर्था विनवणी. आपण अग्नी वासुनी भय नाही हे खरे. तरी महाराज आमच्या करता खाली यावे लवकर आता. अशा स्थितीत पाहता तुम्हा आम्हा धडकी बरे. म्हणून आमच्यासाठी उत्तराखाली ज्ञानजेठी. गोसावी झाला हे पुटी तो न काही बोलला. लोकविनंतीस द्याया मान. महाराज आले उतरून. पलंग पडला कोसळून एक फळही न लागले त्या. अवघाच होता तळाला जो त्याचा शेष गुरला. तो लोकांनी विझविला साक्ष दावण्या इतरांसी. ब्रह्मगिरी पायी लागला निराभिमान अवघा झाला. स्पर्श होता गंगाजला मल कोठून राही तेथ. मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीस बोध झाला. आजपासून चेष्टेला तू या सोडून देई रे. ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी. अनुभवावी न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक. नुसते शब्द पंडित माजले जगी अतोनात. तेनेच आहे झाला घात आपुल्या या संस्कृतीचा. गोसावी मच्छिंद्र जालेंदर गोरख गहिनी साचार. ज्ञानेश्वराचा अधिकार किती म्हणून सांगावा. स्वानुभवाचे झाले यती श्री शंकराचार्य निश्चिती. प्रपंची राहून ब्रह्मस्थिती अनुभवली एकनाथांनी. स्वामी समर्थ ब्रह्मचारी हेही बाह्य ब्रह्मसाक्षात्कारी. होऊन गेले भूमीवरी यांची चरित्रे मणी आणा. उगीच खाया शिरापुरी भटकू नको भूमीवरी. चारण तया माझारी येतुलेही गवसणार. ऐसा बोध ऐकिला ब्रह्मगिरी विरक्त झाला. प्रातकाळीच उठून गेला कोणा न भेटता शिष्यासह. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावासी. जो तो आला पाहावयासी मळ्यात जळलेल्या पलंगाते. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तारो भाविका भवादीप्त हेची इच्छी दासगणू. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य अष्टमो अध्यायं समाप्तम. गण गण गणात बोते. श्री गजानन महाराज की जय.